नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत मराठा जात प्रमाणपत्र म्हणजे मराठा कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी तुम्हाला कुठले कुठले कागदपत्र आवश्यक असणार आहेत. तसेच हे तुम्हाला मराठा जात प्रमाणपत्र म्हणजेच SEBC कास्ट सर्टिफिकेट कसं काढता येणार आहे याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात की मराठा जात प्रमाणपत्र म्हणजेच SEBC सर्टिफिकेट काय आहे. मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीय प्रवर्गाअंतर्गत म्हणजे सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास ज्यालाच SEBC असं म्हटलं जातं यामध्ये आरक्षण देण्यात येत आहे. मराठा समाज हा सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग घोषित करण्यात यावा कारण त्यांचे शासकीय किंवा निमशासकीय सेवेत पुरेसे प्रतिनिधित्व नाही. म्हणजे आता मराठा समाजाला SEBC हे सर्टिफिकेट काढावे लागणार आहे. याच्या अंतर्गत मराठा समाजाला 10% आरक्षण मिळणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला हे SEBC म्हणजे सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास सर्टिफिकेट काढावं लागणार आहे. त्यासाठी कुठली कुठली कागदपत्रे लागणार आहेत याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग वर्गाकरिता आरक्षण अधिनियम 2024च्या कलम 5(2) मध्ये SEBC वर्गाच्या आरक्षणाच्या प्रयोजनासाठी उन्नत व प्रगत नॉन क्रिमिलियर गटाचे तत्व लागू असेल असे नमूद आहे. म्हणजे तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट तसेच नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट असे 2 प्रमाणपत्र काढावे लागतील. तर त्यासाठी कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत चला मग पाहूयात. तर इथून तुम्ही पाहू शकता मराठा जातीचे प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे. तर यामध्ये अर्जदाराचे आधार कार्ड किंवा मतदान कार्ड लागणार आहे, अर्जदाराचा रहिवासी पुरावा लागणार आहे, अर्जदाराची TC किंवा प्रवेश निर्गम उतारा लागणार आहे, अर्जदाराच्या रक्तातील कोणत्याही 2 नातेवाईक यांचे TC किंवा प्रवेश निर्गम उतारा किंवा निरक्षर असल्यास त्यांचे शपथपत्र, आधार कार्ड आणि मतदान कार्ड ही डॉक्युमेंट्स तुम्हाला द्यावी लागतील. 10वी किंवा 12वीची सनद स्पेलिंगसाठी द्यावी लागेल आणि वंशावळ द्यावी लागेल. जर अर्जदार 18 वयापेक्षा कमी असेल तर त्यांच्या एका पालकाचा फोटो द्यावा लागेल. तर एवढी डॉक्युमेंट्स तुम्हाला मराठा जातीचं प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणार आहेत. तर पाहूयात नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र काढण्यासाठी कुठली कुठली कागदपत्रे लागणार आहेत. तर यामध्ये अर्जदाराचे आधार कार्ड किंवा मतदान कार्ड, अर्जदाराचा रहिवासी पुरावा, अर्जदाराची TC किंवा प्रवेश निर्गम उतारा, जातीचे प्रमाणपत्र, तहसीलचे 3 वर्षाचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र. यामध्ये ते पालकाचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र तुम्हाला काढावं लागेल. जर अर्जदार हा 18 वर्षापेक्षा कमी असेल तर पालकांचा एक फोटो लागणार आहे. तर एवढी डॉक्युमेंट्स तुम्हाला SEBC कास्ट सर्टिफिकेट तसेच नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणार आहेत. आता हे प्रमाणपत्र तुम्हाला कुठून मिळणार आहे, ही कागदपत्रे तुम्हाला कुठे दाखल करायची आहेत. ही कागदपत्रे तुम्हाला तुमच्या तहसील कार्यालय येथे दाखल करायची आहेत जर तुम्ही ऑफलाईन अर्ज करत असाल तर. आणि जर तुम्ही ऑनलाईन अर्ज करत असाल तर तुम्हाला महाऑनलाईन जे सेतू सेवा केंद्र आहेत त्यांच्याद्वारे हा अर्ज तुम्हाला कास्ट सर्टिफिकेटसाठी ऑनलाईन दाखल करायचा आहे. तिथंही तुम्हाला कागदपत्रे द्यायची आहेत. त्यानंतर तुमचं ऑनलाईन जे आहे ते SEBC कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला मिळून जाईल. त्यानंतर तुम्हाला नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र काढून घ्यावे लागेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि यामध्ये तुम्हाला काही अडचणीत असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता.